पुण्यात रंगलेला हा सोहळा अतिशय देखणा आणि रुबाबदार होता, पण नेहमीच्या सोहळ्यांपेक्षा हा सोहळा का वेगळा होता पाहूयात। ही सगळी लगबग पुण्यात सुरू होती। एखाद्या शाही लग्न सोहळ्यासारखा सगळा थाट होता। सोहळ्यात पेशवाई साज होता। हा कार्यक्रम होता मुंजीचा। इथे एका मुलीची मुंज होत होती। योगेश आणि रजनी शेट्टे यांची मुलगी नूतन हिचा हा मुंज सोहळा पुण्यात चर्चेचा विषय ठरला होता। मुलांची सर्रास मुंज होते, मग मुलीचीही मुंज करावी, तिचं सगळं कोड कौतुक करावं या हेतूनं लेकीची मुंज केल्याचं आई वडील सांगतात। तू मुलगी आहेस म्हणून तुला हे करता येणार नाही असं कुठलंही बंधन तिच्या आयुष्यात असू नये असं वाटतंय मला। आणि एकच मुलगी, आम्ही अट्टहासाने एकच मुलगी जन्माला घातली आहे, तर तिचं सगळं सुख जे जे काय आहे ते आम्हाला तिच्याकडनं मिळवायचं आणि तिला द्यायचं पण आहे। तर आम्ही या सोहळ्यातनं ते मिळवायचाही प्रयत्न करतोय। आणि एक वेगळा पायंडा की कुठलाही संस्कार हा लिंगभेदामुळे निश्चित होऊ शकत नाही, तर ती मुलगी आहे तरी तिला शिक्षणाचा, संस्काराचा, आई वडिलांचे सगळे प्रेम, सगळे सोहळे साजरे करण्याचा अधिकार मिळावा अशी इच्छा आहे। हा जो सोहळा आहे, हा जो संस्कार आहे, हा मुंजीचा संस्कार आहे आणि तो संस्कार मुलगा मुलगी असा भेद न करता मिहिकाला मिळावा अशी आमची इच्छा होती आणि त्याच्यासाठी हा सोहळा आम्ही रचला। वेद परंपरेप्रमाणे पेशवाई कालामध्ये जसा सोहळा संपन्न व्हायचा तसा सोहळा करायचा इथे प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये मैत्री गार्गी येऊन आशीर्वाद देत आहेत, वेदांचं महत्त्व, मुंजीचं महत्त्व बटुकन्येला समजून सांगतायत। अशा प्रकारचा हा सोहळा आम्ही करायचा इथे प्रयत्न केलेला आहे। धार्मिक ग्रंथानुसार मुंज हा एक संस्कार मानला जातो। त्यानुसार या सोहळ्यामध्ये प्रत्येक विधीचा अर्थ सांगितला जात होता। एखादा इव्हेंट असावा अशा पद्धतीनं या बटुकन्येच्या मुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं। या सगळ्या थाटामाटानं आणि कोड कौतुकानं बटुकन्याही भलतीच खुश होती। आज माझी मुंज झाली, खूप चांगलं होतं, मजा आली खूप। माझी मिरवणूक काढली आणि मला आज संस्कार शिकवले गुरुजींनी। आता मी पालन करेन संस्कारांचं आणि माझ्या आईबाबांना खूप आदर देईन आणि गुरुजनांना पण खूप आदर देईन। आधी मी जेव्हा 8 वर्षाची होते तेव्हा माझ्या आईबाबांनी विचारलं की आपण तुझी मुंज करायची का, तर तेव्हा मला वाटलं मुंज म्हणजे फक्त टक्कल असते, पण थोड्या वेळाने कळलं की मुंज म्हणजे टक्कल नसते पण संस्कार पण असतात। डिफरन्स करायला नाही पाहिजे सगळ्यांनी की मुलगी हे करू, मुलगा हा करू शकतो पण मुलगी नाही करू शकत। हे मुलींची मुंज अगदी सर्रास होत नसली तरी काही ठिकाणी मुलींची मुंजही केली जाते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंजीचं आयोजन करून हा एक नवा पायंडा सुरू करण्यात आल्याचं आयोजक सांगतात। पुण्यातल्या खाऊवाले पाटणकरांचे रमेश पाटणकर यांनी हा मुंजीचा सोहळा आयोजित करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली। हे सगळं संस्कृती वैभव आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं, त्याने आजच्या आपल्या या संस्कारांची, रीतिरिवाजांची तोंड ओळख व्हावी म्हणून खास हा उपक्रम आम्ही आखलेला आहे। मुळात ज्यावेळेस यातल्या जाणकारांशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा असं लक्षात आलं की मुंज हा एक संस्कार आहे आणि त्याला कुठल्याही जातीपातीचं बंधन नाही। मुलगा आणि मुलगी असं त्याला कुठलंही बंधन असत नाही। ज्ञानार्जन करण्यापूर्वी किंवा ज्ञानार्जनाला सुरुवात करण्यापूर्वी वास्तविक पाहता व्रतबंधन किंवा उपनयन हे कर्मप्राप्त आहे, अपरिहार्य आहे, अनिवार्य आहे असं जाणकार सांगतात। या समारंभाला उपस्थित असलेल्यांनीही या सोहळ्याचं भरभरून कौतुक केलं। नातेवाईकांनाही हा एक वेगळा आणि देखणा सोहळा पाहिल्याचं समाधान मिळालं। मी पहिल्यांदाच मुलीची मुंज बघतीये। शेटे कुटुंबियांचं आणि रमेश पाटणकर यांचं मनापासून अभिनंदन आहे, कारण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारल्या जातात, पण एखादी गोष्ट प्रवाहाविरुद्ध जाऊन करणं आणि ह्यातली जी कल्पना आहे की मुलीला वाजत गाजत आणणं, कौतुकाने आणणं, कायम जे दुय्यम स्थान दिलं जातं ते संपूर्ण डावललेलं आहे। तिला गार्गी मैत्रीही आशीर्वाद देत आहेत। शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे आणि तो पोचला पाहिजे। म्हणजे एरवी आपण मुंजीला जातो आणि मुंजीला गेलो, जेवलो आणि परत आलो असं इथे नाहीये। इथल्या प्रत्येक माणसाला हे काय करतायत हे समजतंय, त्या मुलीला समजतंय की आपण आता किती छान आणि एका महत्त्वाच्या फेजमध्ये जातोय। मुळात मुलाची किंवा मुलीची मुंज करावी की नाही हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे।
पुण्यातही या आधी मुलींच्या मुंजी झाल्यात, आजही होतात, त्यात नवं असं काहीच नाही. पण नूतनच्या मुंजीचा थाटमाट दिमागदार होता, म्हणून त्याची एवढी चर्चा झाली. शेवटी ही ज्याची त्याची हौसमौज. पुण्याहून नितीन पाटणकरचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.